अध्याय 36. मराठी भावार्थ. गाणगापुरात एक वेदवेत्ता, विरक्त, बहुश्रुत असा कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत असे. तो दान घेत नसे, परान्न घेण्यास जात नसे. तो नेहमी कोरडी भिक्षा मागत असे आणि त्यावर आपले पोट भरीत असे. त्याची पत्नी फार रागीट व असमाधानी होती. भिक्षा मागून पोट भरणारा ब्राह्मण अत्यंत साधेपणाने राहत असे. त्या गावात नेहमी श्राद्धादिकांचे ब्राह्मण भोजन घालण्यासाठी ब्राह्मण येत असत. ते सहस्र भोजने घालीत असत. त्या गावातील ब्राह्मणांच्या स्त्रिया त्या ठिकाणी भोजनासाठी जात असत आणि तेथील पक्वान्नांची आपल्या घरी येऊन स्तुती करीत असत. ते ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या नशिबाला व दारिद्र्याला दोष देत असे. माझा पती दैवहीन आहे, कधी परान्न घेत नाही, म्हणून मी मिष्टान्न खाऊ शकत नाही. एके दिवशी एक मोठा श्रीमंत ब्राह्मण गाणगापुरात आला. त्याला महालय श्राद्ध करायचे होते. त्याने ग्रामस्थ विप्रांना रीतसर श्राद्धाचे आमंत्रण केले व त्यांच्या स्त्रियांनाही बोलावले. ते पाहून त्या विप्राची पत्नी आपल्या पतीजवळ गेली आणि ब्राह्मणाचे बोलावणे कसे आले आहे ते सविस्तर सांगितले. तिथे अनेक प्रकारची पक्वान्ने खावयास मिळतील, कपडे मिळतील, दक्षिणा म्हणून भरपूर द्रव्यही मिळेल. तेव्हा आपण हे आमंत्रण स्वीकारावे, नाहीतर मला तरी जाण्याची परवानगी द्या. तिची विनवणी ऐकून ब्राह्मणाने तिला जाण्याची परवानगी दिली. तेव्हा ती पतीची संमती घेऊन श्रीमंत ब्राह्मणाकडे जेवायला गेली. तो ब्राह्मण तिला म्हणाला, आम्ही दाम्पत्य भोजन घालतो, तेव्हा आपण पतीसह भोजनास यावे, असे सांगून त्याने तिला परत पाठवले. त्याचे बोलणे ऐकून ती खिन्न झाली. ती नृसिंह सरस्वतींच्याकडे आली व त्यांना नमस्कार करून म्हणाली, स्वामी, माझे पती परान्न घेत नाहीत, त्यामुळे मला इच्छा असून सुद्धा चांगले अन्न कधी खायला मिळत नाही. तरी माझ्या पतीला भोजनास जावे असे तुम्ही सांगा. गावात आलेले श्रीमंत ब्राह्मण फक्त दाम्पत्य भोजनच घालतात आणि माझे पती परान्न घेत नाहीत, त्यामुळे मी सुग्रास भोजनापासून वंचित आहे. तरी आपण माझ्या पतीस श्राद्ध भोजनाचा आस्वाद घेण्याचे आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे. श्रीगुरूंनी तिच्या पत्नीस बोलावून तसे सांगितले. तेव्हा तो ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला, जो गुरूंची आज्ञा पाळीत नाही तो घोर नरकात पडतो, म्हणून तुमची आज्ञा शिरोधार्य मानून मी जातो. त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पित्रांचे नाव उच्चारून श्रद्धापूर्वक त्या दाम्पत्याला अनेक प्रकारचे मिष्टान्न वाढले. भोजन करताना त्या स्त्रीला एक विचित्र प्रकार दिसला. कुत्रे व डुकरे आनंदाने आपल्याबरोबर भोजन करताना दिसले. ते पाहून तिला उबग आला. इतर ब्राह्मण तिथे जेवत होते, परंतु त्यांना हा विचित्र प्रकार दिसत नव्हता. तुझ्यामुळे मला हे दूषित अन्न खावे लागत आहे, असे तिचा पती तिला म्हणाला व दोघेही पानावरून उठले व श्रीगुरूंकडे येऊन ती श्रीगुरूंना म्हणाली, मी पतीची आज्ञा मानली नाही, म्हणून आम्हाला अभक्ष्य भक्षण करावे लागले, तरी मला क्षमा करावी. तिचा पती गुरूंना म्हणाला, स्वामी, माझ्या हातून व्रतभंग झाला, त्यामुळे मला चिंता वाटते. श्रीगुरु हसून म्हणाले, तू स्त्रीची वासना पूर्ण केलीस, आता तिच्या मनाचे समाधान झाले. तुझ्या सांगण्याप्रमाणे ती आता वागेल. परान्न घेण्यास कोणती घरे योग्य व कोणती अयोग्य हे स्वामींनी समजावून सांगितले. तसेच कर्ममार्ग कोणता आचरावा ते समजावून सांगितले. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. शिरोत्तम नामकरणी लागे सिद्धाचिया चरणी, विनवीतसे कर जोडोनी, भक्ती भावे करून या. सिद्ध म्हणे नामधारका, पुढील कथा असे निका. एकचित्त तुम्ही ऐका, ज्ञान होय समस्तांसी, तया गाणगापुरात होता विप्र वेदरत. विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्ग वर्ततसे, न घेतला पतिग्रह त्याने. परान्नासी जाऊ नेणे, मिथ्या वाद भाषणे, अतिवाद आपण न करीच. तया ग्रामी प्रतिदिवसी,
विप्र येती आराधनेसी सहस्र संख्या ब्राह्मणांसी मिष्टान्न घालिती परी येसा एकोनी ते विप्रनारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात आपुलापती दैवहीन कधी नेणे परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तता ऐसे तयास्थानी आला विप्र महाधनी अपरपक्ष करणे मनी म्हणून आला परी येसा तयास्थानी विप्रांसी क्षण दिले परी येसी सवे त्यांच्या स्त्रियांसी आवंतिले परी येसा देखोनी ते विप्र वनिता पतीजवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे याते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे कांक्षा करीती माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे एकोनीतीयेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुख जावे करी भोजन आपण न घडे म्हणतसे निरोप घेऊन तये वेळी गेली तया गृहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपुल्या पतीसी तरीचा आपुले गृहा यावे विचार करुनी मानसी आली नृसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवीत म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेणे आपुले पतीसी सांगणे आवंत बरवे येतसे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे कधी परान्नासी काय करू म्हणतसे एकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावुनिया तक्षण सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी जावे तुवा आमंत्रणेसी तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना जाण तुवा पुरवावी कारण सदा दुच्छित अंतःकरण कुलस्त्रियेचे असू नये एकोनी श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवीतसे कर जोडून न घे परान्न नेम असे गुरु वचन जो न करी तो पडे रौरवा घरी निरोप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणतसे पुसोनिया श्री गुरुसी आले दंपत्य आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्र स्त्रिये ते पितृनाम उच्चारून संकल्प करी तो ब्राह्मण अनेक परी मिष्टान्न वाढिती तया दंपतीसी भोजन करीत्या समयासी दिसे विपरीत तियेसी श्वानसू कर येऊनी हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण तेजुनी अन्न जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांशी सांगतसे से परी पती सहित आली नारी चिंता करीत पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जेविलेती स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझेनी आपुले दैवहीन घडले आपणा परान्न उच्चिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोपनी स्त्रियेसी आली दोघे श्री गुरुपाशी नमन करीती भक्तीसी एका श्रोते एक चित्ते श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख परान्नासी सदा दूषीसी पतीसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला पारू व्रतभंग झाला म्हणून परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले एकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासून पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन धाले कधी न वचे परान्नासी वर्तेल तुझ्या वाक्या सरशी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि एक सांगे तुझ जेणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविणे कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करी नमन विनवीतसे कर जोडून विनंती माझी परी येसी अन्न घ्यावे कवणाचे करी घडती दोष कवण्या परी जाऊ नये कवण्याद्वारे निरोपावे स्वामी या श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुससी
गुरुभुवनादिकी हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी वैदिकादी वैदिकादी विद्वज्जन मातुला आपुला शिवशूर जाण सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणा विना त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विभ्रमणे श्री गुरुसी विनंती माझी परी येसी निषिद्ध अन्न सांगा आम्हासी कवण्या घरी जेवू नये बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्व देव न करीती वर्जावे अन्न विप्रजाती महादोष बोलीजे धनगर्वी तामसा घरी कृपण निर्दय व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्थाने जप करी अथवा काम्यरूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी येऊ नये कुलदैवत माता पिता सोडून जाय जो परता आपल्या गुरुसी निंदिता जेवू नये तया घरी आपुल्या कन्या जामातासी क्रोधे करून सदा दूषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा समस्त दुष्कृत्ये परान्नासी घडती देखा ब्राह्मणासी तैसेची जाणा परस्त्रियेसी संग केलिया नरक होय परगृही वास करिता जाया पुली लक्ष्मी त्वरिता अमावस्येसी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा आपुल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुण्य झालिया कन्येसी सुखे जावे अवधारा सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परियेसी जाता अथवा मृत सूतकेसी जेवू नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवन रहाटे द्विजवर तैसे जरी करीती नर तैंसी तैसे दैन्य असे विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होऊनी विप्रविनवी स्वामीसी आमुची विनंती परियेसी आचार धर्म कैसे निरोपावे दातारा पराशर म्हणे ऋषींशी सांगेन आचार परियेसी जेणे होय अप्रयासी सर्वसिद्धी पावती ब्राह्मण मूर्ती उठवणे श्री गुरु स्मरण करोनी मग ध्यावा मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतुसह सनत्कुमार सनकसनंदसह स्मरावे तये वेळी सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी एका सप्त समुद्र असती जेका स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषींचे स्मरोनी सप्त द्वीपे सप्त भुवने समसनामे घेऊनी मग म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोन्ही लघुशंकेस जाऊनी चमन करावे भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभई आलिया शिंकलिया दोन्ही लघुशंका शौची दोन्ही आचमन करावे अधोवायू शब्द झालिया वो खटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमोनिया शुची होय परियेसा जवळी उदक नसेल जरी क्षोत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षु क्षोत्री येणे पवित्र परियेसा गायत्री जपाव्यतिरिक्त वरकड जपावे आगमोक्त मग होता अरुणोदित बहिर्भूमीसी जायजे यज्ञोपवितकानी ठेवूनी नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेऊनी अधोमुखी वैसावे व्रतबंध झालिया ब्राह्मणास हेची आचार परियेस चारी वर्ण हाच उपदेश शौचविधी बोलिला विप्रदक्षिण तळहाती पाच तीर्थे विख्यात असती जे बोलिली असे श्रुती तेही आता सांगेन अंगुष्ट मूळ तळहातेसी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेसी अंगुष्ट तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण चतुरंग
चतुरंगुळ तळे वेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठिका भाग्योदरी ऋषीतीर्थ असे जाणा तर्पण देव पितृ ऋषी जे का स्थान तीर्थ करा हर्षी आचमन ब्रह्मतीर्थेसी करावे ब्रह्मविद्विजने ब्रह्मतीर्थे आचमने तिने केशवनारायण माधव म्हणून देवतीर्थे उदक सोडोनी गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त धुवोनी दोनी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी बिंबोष्टी तळहस्ते ठेवोनी श्रीधर नाम उच्चारावे पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी सव्यहस्त पंचांगुलीसी दामोदरे शिरस्थानी चतुरंगुल पृष्ठेसी संकर्षण ग्रहणेसी तर्जनी आदी अंगुष्ठेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठानामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांसी श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ठकनिष्ठेकेसी अधोक्षज नारायण सिंह म्हणा ऐसी अच्युतेनाभीम जनार्दने हृदयस्पर्श पांचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्रीकृष्णे भुजांस एका पाच अंगुली विधिपूर्वका येणे विधी स्पर्शावे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी दैन्य कैचे तया घरी करावे प्रातस्नान देणे होय सर्व साधन तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया अशक्य संकट जाहले जरी अथवा न मिळे निर्मळवारी स्नान करावयाची परी सांगेन एक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेसी आणि स्नान फळे असती ज्यासी असेल भावभक्ती गुरु देवता दर्शन मात्री तीर्थस्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम परीयेसी अशक्य असेल देहासी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झालिया अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थानी मुख्य असे प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तीरी असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करून नदी निर्धारू आर्द्र वस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कांती हानी सोमवारासी मंगळवारी मृत्यू परियेसी लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियेसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तरवस्त्र म्हणजे तया धोत्र नेसलियानंतरी विभूती लावावी परी करी मंत्रविधान पूरसरी भस्मधारण करावे भस्मशुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावावे द्वारावती मुख्य धरी वरकड मृत्तिका अग्राह्य विवाहादी शोभन दिवसी देवताकृत्य श्राद्ध दिवसी अभ्यंगानंतर सूतकेसी गोपीचंदन वर्जावे प्रातसंध्येचे विधान सांगेन एका ऋषीजन नक्षत्रे असताची प्रारंभून अर्घ्य सूर्योदयी द्यावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे हृदयसमयी अर्घ्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरिता आसन घालून निरुता चित्त दृढ करावे ब्रह्मतीर्थे त्रिराचमन विष्णू नाम स्मरून प्राणायाम
विस्तारून न्यासपूर्वक करावे. ब्रह्म भूर्भुव हा स्मरोम म्हणून ब्रह्मभूर्भुव हा स्मरोम म्हणून प्राणायाम करावे तिने. त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्व सिद्धी. आता करा मार्जनासी सांगेन एका समस्त ऋषी. जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेने विधी करावे. अर्घ्य द्यावयाचे विधान सांगेन एका ऋषीजन. गोशृंगार इतके उंच करून अर्घ्य द्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जपोनी सायं प्रातद्यावी दिने. हंस हा शुचिशन मंत्रेसी मध्यान्नी अर्घ्य द्यावे अवधारा. प्रातः मध्यान्नी उभे बरवे. साय अर्घ्य बैसोनी द्यावे. आचमन त्रिवार करावे. करा प्रदक्षिणा असा वादित्य. अर्घ्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारून. राक्षस देह दारुण 30 कोटी आहेत ती देखा. सूर्या सवे युद्धासी नित्य येती परीयेसी. संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय. अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नव्हे परीयेसी. कर्मे न चालती ब्राह्मणासी स्वाहा स्वधा कार न चाले. याची कारणे अर्घ्ये देती. तिची वज्रायुधे होती. जावनी दैत्यांसी लागती. पराभवती प्रतिदिवसी. दैत्य असती ब्रह्मवंश त्यासी वदलिया घडती दोष. प्रदक्षिणा करिता जाती दोष. असंवादित्य म्हणून ब्रह्महत्येचे पापासी. भूप्रदक्षिणा दोषनाशी. चारी पावले फिरता कैसी. भूप्रदक्षिणा पुण्य असे. गायत्री जप केलिया घरी. एका एकची फल असे निका. बाहेर द्विगुण फल अधिका. नदीसी त्रिगुण फळ असे. स्थळ वृंदावनी देखा. 10 गुण फळे आहेती अधिका. अग्निहोत्रादी स्थानी एका. शताधिक फले असती. तीर्थदेवता सन्निधानी सहस्त्र फल असे निर्गुणी. शतकोटी फल हरिसन्निधानी. ईश्वर सन्निधानी अनंत फळ. भिन्न काष्टासनी बैसोनी जरी. जप करीती मनोहरी. दुःख होय त्यास अपारी. तृणी भाग्य यश जाय. भस्मासनी व्याधी नाश. कंबलासनी सुख परीयेस. कृष्णाजनी ज्ञान प्रकाश. व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया. कुशासनी वशीकरण. सर्व रोग अपहरण. पापे जाती पळून. आयु प्रज्ञा अधिक होय. गायत्री मंत्राची प्रशंसा. एकचित्ते वरीयेसा. नाममंत्र असे विशेषा. अक्षरे दोन्ही पाप हरे. मनकार म्हणजे आपुले मन. त्रकार नाम आपुला प्राण. मन प्राण एकवटून जप करावा एकचित्ते. जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी. जकार नाम विच्छेदोनी. पकारे जन्म पाप दुरी. चारी वेदांसी मूळ एक. गायत्री मंत्र असे एक. याची कारणे जपावा निक. वेदपठन फळ असे. ऐसा मंत्र न जपे नर. वृथा जन्म जैसा सुकर. जप करा हो निर्धार. चिंतिले फळ पाविजे. न करावा उदकी बैसून. त्वरित होय प्रज्ञाहीन. सांगेन त्याचे कारण. अग्नी 3 विप्रमुखी. आहवनीय गार्हपत्य. दक्षिणाग्नी 3रा विख्यात. अग्नी उदक संपर्क होता. तेजत्व जाय अग्नीचे. उदक वर जावे या कारण. बैसे जे आपण शुभासन. हस्तस्पर्शोनी नाभिस्थानी. प्रातःकाळी जपावा. मध्यान्नी हृदयस्थानी जपावा. माळा धरोनी हस्तमुखे स्पर्शोनी. सायंकाळी जपावा. उभेनी करावा प्रातःकाळी. बैसोन की मध्यान्हकाळी अथवा उभे राहुनी निश्चळी. उभय पक्षी करावा. बैसोन जपावा सायंकाळी. पाहावा वृक्ष मननिर्मळी. जरी वृक्ष नसे जवळी
नासाग्र नयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थानी जप नेमिला अष्टोत्तरेसी वानप्रस्थ यतीश्वरांसी सहस्रमुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टविंशती करापुरी अशक्य होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गौपेसी प्रगट वाक्याक्षरासी कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपाद सदी गायत्रीसी मिळवणी न म्हणावी परियेसी म्हणता पातक महादोषी महानरक अवधारा पृथक करोनी त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पाविजे अंगुळी जपे एक पुण्य परवांगुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण प्रवालमाला सहस्र फळ स्फटिके 10 सहस्र पुण्य मौतिके लक्ष गुण जाण पद्माक्षी जप निर्गुण दक्ष लक्ष पुण्यासे कोटी गुणे सुवर्णमाला कुश रुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निश्चळा गौप्यमाला धरुनिया जप करिता निलुंघीजे मेरू पाप बोलिजे अपारू प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंघिले पाप जाय गायत्री जप 3 पादास प्रत्येकी करावा एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता करावा सहस्र एक चित्ता पातके नासती महापातकादी दोषासी कोटी जप करावा परियेसी जी जी कामना इच्छेसी त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पहावे मग पुढे शूद्राधिक जातीकडे संभाषणाधी करू नये कंडू नये देह आपुले नेणता जरी तुके घडले शूद्राचे मन करावा वाहिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण काना सप्तदेवता आहे ती जाणा स्पर्श करिता तक्षणा पापे जाती परियेसी जपता निद्रा येई जरी अधो वायू जांभई आली जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडती अवधारा नेणता घडे तुके जरा आचमन करावे क्षोत्री अग्नी सूर्य धेनू दर्शन करी विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापूनी अग्नीसी करावे नित्य हवनासी वारा घालो नये त्यासी हाते परणे मुखे सुपे वाधिष्ठ होय पर्णवाते सुपे दारिद्र्य धनक्षय मुखे फुंकिलिया आयुष्य जाय हस्तीमुळे होय मृत्यू फुंकणी अथवा विंजणेसी वायू घालावा अग्नीसी काष्टी समृद्धी परियेसी ज्वलिता सावा अग्नी देखा ज्वाला निगती जये स्थानी आहुती घालावी तिये वदनी समिधा आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये समिधा पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्रे एका होमद्रव्य आहे ती विशेखा सांगीन नावे परियेसा साळी सावे निवार तंदूळ असती मनोहर गोधूम जव निर्धार या व नाळ राळे मुख्य असती 60 दाणे मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अथवा न करावणे घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तेल पवित्र होमासी तिळांचे तैल परियेसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीसी अनध्याय होय तया दिवशी एक ऋचा म्हणावी तेही न ये एखाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्राह्मणे मंत्रासी 3 वेळ जपावे एखादे दिवसी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेदपठन फल असे श्वेततीर देवांसी धूम्रवर्ण ऋषीजनांसी कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे यज्ञोपवित सवे देवांसी निवतीने करावे ऋषींसी अपसव्ये पितरांसी तर्पण करावे येणे रीती देवांसी अंजुली एक ऋषींसी अंजुली द्विय सम्यक पितरांसी अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांसी अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधुसी एका सापत्नी
आचार्य नामिका द्वियांजुली करावे देव ब्रह्म ऋषी ईश्वरांसी नक्षता मुख्य दर्पणासी कृष्ण तीळ पितरांसी अनंत पुण्य परियेसा जधी न करी तिलतर्पण उदके मुख्य करा जान मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्री करावे पाय न धुता मंगळ स्नान तिला वीण करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे वीण निष्फळ असे अवधारी निषिद्ध बोलले ज्यास दिवसी तर्पण करावे उदकेसी दीपवाळी चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीसी यमाचे न्यावे विधीसी करावे तर्पण परियेसी यज्ञोपवित सव्याने एक एक तीळ घेऊनी त्रिवार अंजुली देवनी यमाचे नाव उच्चारोनी तर्पण करावे भक्तीने यमाची नावे त्रयोदशी सांगेन एका विस्तारेसी यमधर्म राजनामे ऐसी मृत्यू अंतक चौथा जाणा वैवस्वत काल देखा सर्वभूत क्षय एका आठवा औदुंबर नामिका नीलाय परमेष्टी 10 जाणा वृकोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एकेका नदीत द्यावे परियेसा समस्त पातके नाचती रोगव्याधी न पीडिती न घडे कधी अपमृत्यू शैनेश्चरादी महापीडा शुक्ल पक्षी माघमासी तर्पण करावे अष्टमीसी विश्वनामे परियेसी वर्ष पातके परिहार होती ऐसे तर्पण करून सूर्यनामे अर्घ्ये तिनी द्यावी समस्त विद्वचने म्हणे नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनाम धारक संवादे अन्यक निरूपणम नाम षट्त्रिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 170. अध्याय 37. मराठी भावार्थ. या अध्यायात श्रीगुरूंनी पराशर ऋषींच्या उपदेशाचा आधार देऊन त्या ब्राह्मणाला आचार धर्म सांगितला आहे. होम करण्याची कोणती साधने घरात राखून ठेवावीत, देवपूजा करण्याची पद्धती सांगितली. ब्राह्मणाने जशी त्रिकाल संध्या करणे आवश्यक आहे, तशीच देवपूजाही त्रिकाल करणे आवश्यक आहे. पूजा एकाग्र मनाने करावी. गुरु आज्ञेने जरी काष्ट किंवा पाषाणाच्या मूर्तीचे पूजन केले तरी त्या देवाचा प्रत्यक्ष निवास असतो व तो प्रसन्न होतो. पूजेच्या साहित्याची सविस्तर माहिती श्रीगुरूंनी ब्राह्मणाला समजावून सांगितली. नमस्काराची पद्धती सांगताना श्रीगुरू म्हणाले, देवाच्या अगदी दृष्टीसमोर उभे राहून नमस्कार करू नये, त्याच्या पाठीमागे नमस्कार करू नये, गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करू नये, देवाला आपल्या उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये, सुतकात असणाऱ्याला नमस्कार करू नये, मौन केव्हा व कोठे धरावे याचे विधान श्रीगुरूंनी सांगितले. स्नान करताना, होम करताना, जेवताना मौन पाळावे. जेवण होईपर्यंत मौन शक्य नसेल तर प्राणाहुती घेईपर्यंत तरी मौन पाळावे. ज्याचा पिता जिवंत असेल किंवा श्रेष्ठ बंधू असेल त्याने रोज मौनाने जेवावे असे नाही. त्याने फक्त श्राद्धात जेवताना मौन राहावे. 5 प्राणाहुती घेताना सर्वांनीच मौन राहायला पाहिजे. भोजन किती घास घ्यावे याचे प्रमाण श्रीगुरूंनी सांगितले. संन्यासी, मुनीश्वर व यती यांनी 8 घास घ्यावेत. ब्रह्मचार्याने अमुक इतकेच घास घ्यावेत असे प्रमाण ठरविलेले नाही. जेवढा घास आपल्या तोंडात राहील तेवढाच घ्यावा. इष्ट सोयरे इत्यादिकांच्यासह एका ताटात भोजन करू नये. तसेच जेवताना कसे बसावे, कुठे बसावे वगैरे सर्व भोजनाचे नियम सांगितले. तसेच भोजनाची पद्धती व निषिद्ध अन्न कोणते ते सांगितले. श्रीगुरू ब्राह्मणाला म्हणाले, असा ब्राह्मणाचा आचार धर्म आहे. त्याचे यथाविधी जो पालन करील त्याला दैन्य कोठून प्राप्त होणार.
तो तर देवांनाही वंद्य होईल. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. तो स्वतः शतायुषी होऊन त्याच्याकडून काही दोष घडणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, काय निरूपिले त्यानंतर. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणासी, अग्निमंथन काष्टासी, संपादावे कृष्ण मार्जार. श्रीखंड दिव्यमणी घृत तीळ कृष्णाजीना छाग वस्त्र. इतकी असावी पवित्र, दुरिते बाधा करू न शकती. शुक्ल पक्षी सारसासी, वोसावे घरी परी समस्त पाप विनाशी. धेनू असावे आपुले घरी, देवपूजेचे विधान सांगेन एका एको मन. गृह वरवे समार्जुन, देवगृह अर्चावे हिरण्यरौप्य ताम्रेसी, अथवा मृत्तिका पात्रेसी समार्जन करावे विधीसी. निषिद्ध पात्रे सांगेन, कांस्य पात्र कन्या हस्ती, नोवरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरोनी वाम हस्ती, दक्षिण हस्ते सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडे मनी, भस्म करूनी सारवावे. रंगमाळिका घालूनी, निर्मळ असावे देवता भुवनी. मग शुभासनी बैसोनी, देवपूजा करावी. त्रिकाळ न घडे ज्यासी, प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परीयसी, मध्यान्ह काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे वहावी भक्तीसी. ऐसे न साधे जयासी, भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपूर. नरक भोगी निरंतर, एक ब्राह्मण एक चित्ते. देवपूजा करावयासी, विधाने सहा परीयसी. उदक नारायण स्वरूपेसी, पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन एका, अग्निपूजा अधिका, मानसपूजा अतिविशेषा. एक चित्ते परीयेसा, सर्व सूर्यपूजा करिता जाण. संतुष्ट होय नारायण, सामान्य पक्ष संडिली जाण. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी, अथवा पूजावे धेनुसी. ब्राह्मण पूजावे अतिविशेषी, गुरुपूजा मनोमानसी. प्रत्यक्ष तुष्टे त्रैमूर्ती, निरोप घेऊन श्रीगुरुचे पूजन करावे प्रतिमेचे. वेदोक्त मंत्रे देवाचे विधीपूर्वक अर्चावे. श्रीगुरुचे निरोपाने पूजा करी काष्टपाषाण, त्याची होती देव जाण. प्रसन्न होय परीयेसा, प्रणव मंत्रोनी 12 उदके प्रोक्षावे आपले शीर्ष. संकल्प करोनी अंगन्यास, कलश पूजा करावी. देवा दक्षिणा भागेसी, कलश ठेवावा परीयेसी. पूजा करोनी भक्तीसी, शंख पूजा करावी. निर्माल्य काढोनी विनयेसी टाकावे. नैऋत्य दिशी धूत वस्त्र अंथरा हर्षी, दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्रीगुरुसी, मनोवाक्काय कर्मेसी. अर्चन करावे पीठासी, विधीपूर्वक अवधारा. चारी द्वारे पूजोनी, दिशा पूजाव्या अर्जुनी. शांताकार करा ध्यानी, मग आवाहनावे मंत्रोक्त. सहस्रशीर्षेती आवाहनोन, पुरुष एवेदे करा आसन. एतावानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा. मंत्र म्हणून त्रिपादूर्व ऐसा. अर्घ्य द्यावे परीयेसा, तस्माद्विराळ म्हणा ऐसा. देवासी आचमन समर्पावे. तत्पुरुषेण मंत्रेसी, स्नपन करावे देवासी. पंचामृतादी विधीसी, स्नपन पूजा करावी. पुरुष सुक्तादी रुद्रेसी, श्रुती मार्गे करोनी न्यासासी. स्नपन करावे परीयेसी, एकचित्ते अवधारा. स्नपन करोनी देवासी, बैसवावे शुभासनेसी. तयज्ञमिती मंत्रेसी, वस्त्रे द्यावी परीयेसी. तस्माद्यज्ञात मंत्रेसी, यज्ञोपवीत द्यावे देवासी. येणेच मंत्रे गंधाक्षतेसी, वहावे अनन्य भक्तीने. तस्माद्
दस्वा अजायंत. ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त. मनपूर्वक देवासी पुष्पे वहावयाचे विधान. सांगेन एका ऋषीजन. आपण पेरिले कुसुमे सगुण. उत्तम पक्ष परी पुष्पे असते अरण्यात. मध्यम प्रकार असे वाहता. क्रय करुनी विकत घेता. सामान्य पक्ष पुष्पे जाणा. उत्तम न मिळती घ्यावी विकत. उत्तम पक्ष पुष्पे श्वेत. रक्त मध्यम अधम पीत. कृष्णचित्र अधमाधम. वर्जावी शरीर पुष्पे. देख सछिद्र अथवा कृमीभक्षक. भूमीवरी पडले एक. पुष्प त्यजावे देवासी. शरी नव्हते द्रव्य जाण. बिल्वपत्र तुळसी पर्ण. सहस्त्रपत्र कमळे जाण. सदा घाय देवांसी. शतपत्रे बकुळ चंपकासी. पाटले कमले पुन्नागेसी. मल्लिका जाती करवीरेसी. कल्हार पुष्पे अर्पावी. विष्णू पूजा करावयासी. वर्जावी पुष्पे तुम्ही येसी. धतूर अर्क करवीरेसी. रक्तपुष्पे वर्जावी. गिरीकर्णिका निर्गुडेसी. सेवका कपिथ्या करंजेसी. अमळपत्र कुष्मांडेसी. अमळपत्र कुष्मांडेसी. पुष्पे विष्णूसी वर्जावी. ही वाहिल्या होय दोषी. सांगेन एका समस्त ऋषी. पूजा करीती विष्णूसी त्यजावी याची कारणे. वर्जा पुष्पे ईश्वरासी. सांगेन नावे परियेसी. कपिथ्य केतकी शशांकेसी. श्यामपुष्पे वर्जावी. कृष्ण पिंगळ करंज देखा. धातकी निंबादी पंचका. बकुळ दाडिंब केतका. माधवी पुष्पे वर्जावी. चूत कुंद युतिका जाती. रक्तपुष्पे वर्जावी निरुती. ईश्वराचरणे दोष घडती. श्वेतपुष्पे मुख्य देखा. पूजा करिता गणेशासी. वर्ज करा तुम्ही तुलसी. वर्ज करावे दुर्वेसी. दुर्गा शक्ती देवी ते. यज्ञपुरुषम मंत्रेसी. सुगंध धूपावे परिमळेसी. ब्राह्मणोसेती मंत्रेसी. एकारती करावे मनोभावे. चंद्र मामनसो मंत्रेसी. नैवेद्य द्यावा परीकरेसी. तांबूल देता मंत्रासी. नाभ्या आसी म्हणावे. सुवर्णपुष्प निरांजन सप्तासेती. मंत्रे करून वेदाहमेती. मंत्रे करून पुष्पांजली अर्पावी. धाता पुरस्तात मंत्रेसी. नमस्कारावे देवासी अति सन्मुख. पृष्ठदेशी गर्भगृही करू नये. नमस्काराचे विधान सांगेन एका द्विध्वजन. अपसव्य देवा प्रदक्षिण करुनी नमन करावे. आपुला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरुनी येता. अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जाऊनी वंदावे. माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे. ऐसी उभय हस्ते कर्णास्पर्शी एको भावे वंदावे. सव्य पादावरी देखा. सव्य हस्त स्पर्शोनिका. वाम हस्त वाम पादावरी देखा. धरूनी नमस्कार करावा. माता पिता गुरुधाता. भयहर्ता अन्नदाता. व्रतबंध केल्या पुरोहिता. सहपत्नी ते गुरुस्थानी. ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता. सापत्न असेल जे माता. वय अधिक इष्टमैत्रा. नमस्कारावे तयांसी. निषिद्ध स्थाने नमवयासी. निषिद्ध स्थाने नमावयासी. सांगेन एका तुम्हासी. वय उणे असेल ज्यासी. नमू नये विध्वजने. जप अथवा होम करिता. दूर देखिले द्विज येता. स्नान करिता जरी असता. नमस्कार करू नये. एक हस्ते ब्राह्मणासी. नमू नये परियेसी. प्रेत नरू मूर्ख जनासी. करू नये नमस्कार. गीतवाद्य नृत्येसी. संतुष्ट व्हावे देवासी. प्रार्थना करावे भक्तीसी. मग अर्चावे सनकाधिका. पूजा अर्पणी देवासी. हस्त ठेवून पिठेसी. उत्तर पूजा करा हर्षी. मग करावे उद्वासन. माता पिता घातकी यासी. शुनी श्वपच चांडालासी.
अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परी येसा न आचारावे गोत्रकुळा अन्न घालावे तात्काळा विमुख झालिया वर्षे 16 पितर न येती घरासी अन्नदानाविण अन्नग्रहण करू नये साधूजने पंच महायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चांद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेसी आला नर जरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव फल असे यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्याचे देखा ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे पूर्वाभिमुख बैसोन भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडून बैसावे एका एकचित्ते मंडल करावे चतुष्टकोनी वरी भस्म प्रक्षोनी क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी करियेसा न करिता मंडल जेवी जरी अन्नरस नेती निशाचरी पिशाच असुर राक्षस येरी अन्नरस नेती अवधारा उत्तम पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यमासे एक पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी कांस्यपात्र भोजनेसी तांबूलासहित अभ्यंगन गृहस्थानी मुख्य जाण यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज फुटके कांस्यपात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाणा सवे घेऊनी बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवसी आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने बळी घालूनी चित्रगुप्तासी काढवावे सवीची परियेसी वामहस्त धुवूनी विशेषी पात्र दृढ धरावे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्याव्या प्राणाहुती आपोषणाविन भोजन करी पाप विमोचन करा तरी अष्टोत्तर शत गायत्री जपता दोष परिहरे श्लोक अहम विश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पंचाम्यन्नं चतुर्विधं टीका अन्नं ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमणू ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा मग घ्याव्या प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठघृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी अपानाय स्वाहा म्हणा ऐसे व्यानाय स्वाहा म्हणावयासी अनामिका अनिष्टिका अंगुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पंचांगुलीने परियेसा समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न दंतस्पर्शी नये जाण जिव्हेने गिळोनी तक्षण मग धरावे मौन देखा मौन धरावयाचे स्थान सांगेन एका तुम्हा विधान स्नानसमयी धरा निर्गुण न धरिता वरुण फल नेई होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तक्षण जीविता मौन न धरी आपण जीविता मौन न धरी आपण अपमृत्यू घडे त्यासी अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेतवरी मौन धरावे अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी पिता जिवंत असे जासी अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी धरू नये मौनासी श्राद्धान्न जेविता धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षुनपूर्वी द्रवान्न कठिनान्न मध्ये परियेसा भोजनांत समयासी जेवावे पुन्हा द्रवान्नासी बळ न जाय परियेसी शीघ्र भोजन करावे जितका मावेला आपुल्या मुखी
ती तुका ग्रास घ्यावा विशेखे अधिक घेता ग्रासमुखी उच्छिष्ट बक्षिले फळ देखा न वैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे इत्यादिकांशी व्रतबंधाविने पुत्रासी कन्याकुमारांसी दोष नाही भोजन करी स्नानाविन होम न करिता जेवी कवण अन्न नव्हे ते कृमी जाण म्हणे पराशर ऋषी दीप जाय भोजन करिता पात्र धरावे स्वरत सविता पुनरपी दीप आणूनी लाविता मग भोजन करावे स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसू नये व्योम आकाश अंधकारी जेवू नये न ठेविता शेष स्त्रियेसी जेविता अत्यंत दोषी ठेविले न जेवता स्त्रिया दोषी महापातके घडती जाणा न करावे सहा भोजन जीविता होय उच्छिष्ट भक्षण कुलस्त्रियेसी भोजन करिता निर्दोष परियेसा सभे बैसूनी एकासनी अथवा आपुले अंतुरणी प्राशन न करावे पाणी महादोष परियेसा कृष्ण वस्त्र नेसूनी आपण अपार दोष जेविता जाण स्त्रीजन वाढती कासे विना उच्छिष्ट समान उच्छिष्ट समान परियेसा उठवणी जावे प्रक्षालनासी गंडूष करोनी मग हस्त प्रोक्षी न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तोची जाणा मुख प्रक्षालिता परियेसी मध्यमांगुली दात घासी तर्जनी अंगुष्टे महादोषी रौरव नरक परियेसा हस्त दाखवावे अग्निसी आणिक सांगेन परियेसी बंधुवर्ग सती जयासी पुसू नये वस्त्रे कर मग स्मरावे श्रीगुरुसी आणिक स्मरावे कुलदेवतेसी येणे परी विधीसी भोजन करावे द्विजोत्तमे विप्र विनवी श्रीगुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निषिद्ध अन्न कैसी निरोपावी कृपेने नख केश पडले अन्न स्पर्श केलिया मार्जारे जाण वायस घारी कुकुटादी करून स्पर्शले अन्न त्यजावे धेनु मूषक मुखस्पर्श अथवा संपर्क अधकेश त्यजावे अन्न भरवसे असेल उच्छिष्ट अन्नाजवळी घृत तैल संमिश्रित शिळे अन्न पवित्र तळीले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा मिष्टान्नाचे वटक देखा शिळे नव्हते कधी एका जैसे लाह्या पीठ देखा शिळे नव्हे परियेसा ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियेसी विटाळ होता महादोषी शुचिस्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परीकर क्रमुक चूर्णपर्ण सत्वर द्यावे घ्यावे ब्राह्मणासी पर्णेविन क्रमुक मुखी घालता आपण होय असुखी सप्त जन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयनघर येणे विधी आचरावे खटवा निर्मळ असावे जाण वर्जावे त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खटवा परियेसा निश्चित जांभूळ काष्टाची वर्जावी प्रेत गजदंताची भिन्न काष्ट त्यजावी साची बरवी असावी खटवा देखा सगृही शयन पूर्वमुखी श्वशूर गृही दक्षिणमुखी प्रवास काळी पश्चिममुखी शयन करावे परियेसा सदा निश्चिद्ध उत्तर दिशा वरकड फळ सांगितले विशेष विप्राचार आहे ऐसा ऋषी मार्ग शुभाचर पूर्ण कुंभ ठेवून उशी मंगळ द्रव्य घालावे बहुवसी रात्री सुक्त म्हणावे परियेसी विष्णू स्मरण करावे निश्चित स्थाने निजावयासी सांगेन एका समस्त ऋषी जीर्ण देऊळ श्मशानेसी एका वृक्षातळी वर्जावे वारुळाजवळी वर्जावे आपण तळ्याची पाळी नदीतीरी स्वादू वस्तू जवळी अघोर स्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी
निजू नये मोडके घरी, वडील घालती नीच ती जरी, कटवावर जावी त्यांपुढे, नेसून ओले अथवा नग्न, निजू नये शिरवेष्टून, आकाशाखाली वर्जून दीप असता निजू नये, पूर्वरात्री अपररात्रीसी, निजू नये परेयसी, असू नये स्त्रिये पाशी, रजस्वला चतुर्थदिनी, असावे जानवे उपवितीसी, दृष्टी पडू नये योनीसी, आयु क्षीण परीयसी, दीप वर्जावा या कारणे, निळवस्त्र नेसले स्त्रियेसी, करिता संग परीयसी, पुत्र उपजे चांडाळयेसी, शुभ्रवस्त्र विशेष, रजस्वला न होता स्त्रियेशी, न करावा संग परीयसी, संग करिता महादोषी, आणिक प्रकार एक असे, वर्षे होता कन्येसी, रजस्वला सर्वत्रांसी, एका तुम्ही समस्त ऋषी, पराशर सांगतसे, ऋतू देता चतुर्थ दिवशी, पुत्र उपजे अल्पायुषी, कन्या होय 5वे दिवशी, 6वे दिनी पुत्र परीयेसा, विषम दिवसी कन्या जाण, समदिवशी पुत्र सगुण, 10 दिवस ऋतुकाळ होण, चंद्रबळ असावे, मूळ मखा रेवतीसी, संग न करावा परीयसी, कोप नसावा उभयतांसी, संतोष रूपे असावे, ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी, जे जे असेल मानसी, सत्वर जतमो गुणेसी, सत्वरजतमो गुणेसी, तैसा पिंड उपजे देखा, तैसा ब्राह्मणाचा आचार, सांगता झाला पराशर, एकोणी समस्त ऋषीश्वर, तेणे बरे आचरती, श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, आचार ब्राह्मणाचा आहेसी, जो आचरे विधीसी, दैन्य कैसे तया घरी, तो वंद्य होत देवांसी, कामधेनू येईल घरासी, लक्ष्मी राहे अखंडेसी, पुत्र पौत्री नांदत, म्हणती श्री गुरु तयासी, आचार सांगितले तुझ हर्षी, न जावे आता भिक्षेसी, आचार करुणी सुखी एस, जी जी इच्छिसी कामना, होईल निवृत्ती सत्य जाणा, कन्या पुत्र नांदती सगुणा, संदेह न धरावा मानसी, ऐसा वर लाधोनी, विप्र गेला संतोषोनी, होता तैसेची आचरोनी, सकळाभीष्टे लाधला, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, कर्ममार्ग निरूपणम, नाम सप्तत्रिंशोऽध्यायः। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। ओवी संख्या 132। अध्याय 38। मराठी भावार्थ। श्री गुरूंच्या दर्शनासाठी भक्त येत असत. त्यांनी आणलेले द्रव्य श्री गुरु कधीच घेत नसत. समाराधना करण्यासाठी भक्तांनी ते उपयोगात आणावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आला. त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. त्या दिवशी भक्ती लोक समाराधना घालीत होते. त्यांनी त्या ब्राह्मणालाही समाराधनेत जेवायला चला म्हणून बोलाविले. त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की आपण श्रीगुरूंना भिक्षा घालावी. त्यासाठी त्याने तिघांना पुरेल असे साहित्य, उदाहरणार्थ तांदूळ, कणिक व इतर पदार्थ आणले होते. दरवेळी इतर ब्राह्मण समाराधनेसाठी बोलवीत. तिथे तो जेवण करून मठात येऊन आपण आणलेली शिदोरी उशाशी घेऊन झोपत असे. असे 3-4 दिवस झाले. सर्व लोक त्याला हसत असत. हा समाराधनेची सामग्री घेऊन आला, पण स्वतः दुसऱ्याच्या समाराधनेत जेवतो. त्याने आणलेले अन्न तर एकाला सुद्धा पुरणार नाही. येथे तर श्रीगुरूंजवळ अनेक शिष्य समुदाय आहेत. हा काय समाराधना घालणार? असे बरेच दिवस गेले. श्रीगुरूंनी इतर शिष्य त्याची थट्टा करताना ऐकले. त्यांनी ब्राह्मणाला बोलाविले आणि म्हणाले, आज मला भिक्षा तू घाल.
आज मला भिक्षा तू घाल, लवकर स्वयंपाक कर. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला. मग त्याने आपले साहित्य आणले, शुचिर्भूत होऊन स्वयंपाक केला. त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्रीगुरूंजवळ आले आणि म्हणाले, आज जेवायला आम्हाला मिळायला हवे. आम्ही रोज मिष्टान्न खातो, त्यामुळे आमचे समाधान होते. हा ब्राह्मण कुठला आहे? समाराधनेत आज समाराधनेत खंड पडणार. श्रीगुरू म्हणाले, तुम्ही घरी जाऊ नका, आंघोळीला जाऊन लवकर या आणि आज येथेच भोजन घ्या. त्या ब्राह्मणांना वाटले, मठात खूप अन्न सामग्री आहे, तेव्हा श्रीगुरू आता स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितले आहे. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनविला आणि गुरु आज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलवायला नदीवर गेला. ब्राह्मण म्हणाले, अरे तू परत जा, स्वयंपाक तयार व्हायला सायंकाळ होईल. तू श्रीगुरूंना भिक्षा घाल. ते ऐकून तो ब्राह्मण पुन्हा श्रीगुरूंकडे गेला आणि म्हणाला, ब्राह्मण येत नाहीत, रात्री भोजनाच्या वेळी येऊ असे म्हणतात. तेव्हा श्रीगुरूंनी त्याला सांगितले, त्या ब्राह्मणांना जाऊन सांग की श्रीगुरूंनी तुम्हा सर्वांबरोबर जेवण करण्याचा निश्चय केला आहे, तेव्हा लवकर जेवायला या. तेव्हा ब्राह्मण भराभर स्नान उरकून आल्यावर श्रीगुरू त्यांना म्हणाले, लवकर पत्रावळी तयार करा, सहकुटुंब जेवा. त्या ब्राह्मणाने नंतर वंदनादी उपचारांनी भक्तिभावाने श्रीगुरूंची पूजा केली, मंगलारती केली. त्यामुळे श्रीगुरूंना संतोष झाला. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला शिजवलेले अन्न त्यांच्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि आपल्या जवळील वस्त्राने ते अन्न झाकून ठेवण्यास सांगितले. मग कमंडलूतील उदक घेऊन त्या अन्नावर प्रोक्षण केले व ते अभिमंत्रित केले. ब्राह्मणाला बोलावून ते म्हणाले, तू या अन्नावरचे झाकण काढू नको. एका बाजूने अन्न काढून घे आणि सर्व ब्राह्मणांना भराभर वाढायला घे. श्रीगुरूंसह साऱ्या पंक्तीला वाटप चालले होते. तो ब्राह्मण स्वतः तूप वाढीत होता. सर्व ब्राह्मण आनंदाने जेवले. तसेच त्यांचा परिवार जेवून तृप्त झाला. गावातील इतर सर्व त्यांचे परिवारासह जेवून तृप्त झाले. सगळ्यांची जेवणे झाल्यावर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलावले आणि तुझे दारिद्र्य दूर होईल, तुला पुत्रपौत्र होतील असा आशीर्वाद दिला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. अगदी थोडे अन्न शिजवले होते तरी 4,000 लोक जेवले. हे सारे कर्तृत्व श्रीगुरूंचे. त्यांनी अन्नपूर्णेचे स्मरण केले. त्यांच्यामुळे सर्वांना हा प्रसाद मिळाला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, पुढे चरित्र जाहले कैसी. विस्तारावे कृपेसी, म्हणून चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारकासी, तू जे जे मज पूससी. संतोष होतो आम्हासी, गुरुचरित्र आठविता. नित्य समाधारणा देख. करीत होते भक्त अनेक, कधी नाही आराणूक. नाही ऐसा दिवस नाही, ऐसे होता एके दिवशी. दुर्बळ द्विज आला परियेसी, असे काश्यप गोत्रेसी. नाम तया भास्कर, ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन. उठवितात तया ब्राह्मणा भोजन करी, म्हणून या संकल्प करून तो ब्राह्मण श्रीगुरुसी भिक्षा करवीन. आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता परियेसा. त्रिवर्गाच्या पुरते देखा, सर्व असे तंदुल कणिक वर कड त्या प्रामाणिक. सोपस्कार असे त्यापासी. भोजन करिता झाला निशी, आपण आला मठासी. गाठोडी ठेवी आपुले उशे, मग निद्रा करी देखा. नित्य घडे ऐसीची तयासी, भक्त येती आराधनेसी. आराणूक नसे त्यासी, नित्य जेवी समाराधने. समस्त त्यासी हासती, पहा हो समाराधनेची आयती. घेऊनी आला असे भक्ती, आपण जेवी नित्य समाराधने. मासती न क्रमिल्यावरी, समस्त मिळून द्विजवरी. परिहास करीती अपारी, श्री गुरुमूर्ती ऐकिले. बोलाविती त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावयासी. स्वयंपाक करी वेगेसी, म्हणती श्री गुरु कृपा सिंधू. ऐकोनी श्री गुरुच्या बोला, संतोष अपार द्विजा झाला. चरणावरी माथा ठेविला, हर्षे गेला आयतीसी. आणिले द्विय शेर घृत, शाखा दोन्ही
त्यापुरत स्नान करुनी शुचीभूत स्वयंपाक केला तयेवेळी समस्त ब्राह्मण तयेवेळी मिळून आले श्री गुरुजवळी म्हणती आजी अमुची पाळी यावनाळ अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न कैचा हा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणती द्विजांसी नका जाऊ घरांसी शीघ्र जावे आंघोळीसी यथेची जेवा तुम्ही आजी समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणासी शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मणा पार सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण निरोप देती जा धावून ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण म्हणती तयासी स्वयंपाक व्हावया होईल निशी तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी ऐसे ऐकूनी तो ब्राह्मण गेला श्री गुरु जवळी आपण ब्राह्मण न येती ऐसे म्हणे आपण जेव अपरात्री श्री गुरु म्हणती तयासी नियम असे आजे आम्हासी सहपंक्तीने ब्राह्मणांसी जेवू आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित आम्हासी जेवू वाडी घे तू करियेसी जरी अंगीकार न करीसी न जेवू तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप घाल आपणासी तोची निरोप माझे शिरसी ब्राह्मणांसहित जेवू घालील ब्राह्मण मनी विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी न कळे बोले कवणे बरी आपुले वाक्य सत्य करील मग काय श्री गुरु असती पुरुषावतारी ब्राह्मण मनी विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी न कळे बोले कवणे बरी आपले वाक्य सत्य करील मग काय करी तो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून मज न येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला श्री गुरु आणि शिष्यासी निरोपीती ज्या वेगेसी बोलावनी आणि ब्राह्मणांसी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणांते बोलावित स्नाने करोती आले त्वरित श्री गुरु मठाजवळीक श्री गुरु निरोपीती तयांसी पत्रावळी करा वेगेसी जीवा आज सह कुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मणजवळी त्यासी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणांसी विनंती करावी तुवा ऐसी तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरोप घेऊन विनवी तसे तो ब्राह्मण द्विज म्हणती त्यास हासून काय जेवा म्हणतो सा आम्हा वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरूपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सकळ पत्रावळी करीती ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिते करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगलारती तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती स्वयंपाक आणुनी आपणाजवळी ठेवी म्हणती तये वेळी आणुनी तात्काळी श्री गुरुजवळी ठेविला श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमुचे वस्त्र घेऊनी अन्नासी झाकुनी ठेवी आम्हापाशी म्हणून वस्त्र देती तये वेळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊनी करी श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रुनी तये वेळी बोलावूनी म्हणती ब्राह्मणासी उघडवू नको अन्नासी काढुनी नेऊनी समस्तांसी वाढी वेगी म्हणून तूप घालूनी घटात ओतूनी घे आणि खात वाढी वेगी ऐसे म्हणत निरूप देती श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी वाढू लागा या द्विजासी आणि कवठिले बहुवसी वाढू लागले तई वेळी भरोसी नेती जितके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतुनी नेता ते वाढिले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्री गुरुसी जेवताती अतिहर्षी द्विजवर पूसतसे घृत असे आपुले करी वाढितसे महापुरी विप्रमणती पुरे करी आकंठवरी जेविलो तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्तक्षालन करीती मुखा उच्चिष्ट काढिती तात्कालिका आचार्य म्हणती तये वेळी तांबुलादी देती समस्तांचे श्री गुरु बोलावूनी तयांसी बोलवा म्हणती आपुले कलत्र पुत्रांसी समस्त येऊनी जेवतील आले विप्र कुळ समस्त
जेवून गेले पंचामृत. श्रीगुरु मागुती निरोपित शूद्रादी ग्रामलोक बोलवा. त्यांचे स्त्रियांपुत्रांसहित बोलावे शीघ्र असे म्हणत पाचारिता आले समस्त. जेवणी गेले तये वेळी श्रीगुरु पुसती ब्राह्मणासी. आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामियासी. अत्यंज आहे ती उरले बोलावा त्या समस्तांसी. अन्न द्यावे वाढून त्यांसी जितुके मागती तृप्तीसी. जितुके द्यावे अन्न वेगे तितुके द्यावे अन्न वेगी. तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका. सांगता ती श्रीगुरु नायक डांगोरा पेटा ग्रामात कोणी असती क्षुधाक्रांत. त्यांसी बोलवावे त्वरित ऐसे श्रीगुरु निरोपित. हिंडले ग्रामी तये वेळी प्राणी मात्र नाही उपवासी. सर्व जेवले परीयसी. मग निरोपित त्या द्विजांसी भोजन तुवा करावे. श्रीगुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊनी. अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न. श्रीगुरु म्हणती तयासी घेऊनी जावे अन्न त्वरितेसी. घालावे जळात जलचरांसी. तृप्त होती तेही जीव. तुके झाली आवरी. श्रीगुरु त्या द्विजा ते पाचारी. वर देती दरिद्र दुरी. पुत्र पौत्र होती तुझ समस्त झाले तटस्थ. देखिले अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित. चारी सहस्र केवी जेविले एक म्हणती. श्रीगुरु करणे स्वरली असेल अन्नपूर्णा. अवतार पुरुष परिपूर्णे. श्री नृसिंह सरस्वती नर दिसतो दंडधारी. सत्य त्रैमूर्ती अवतारी. न कळे महिमा असे अपारी. म्हणती लोक अनेक अपार चरित्रता. अमित हो सांगता क्षितीवरी समस्त दैवते. तयांचे नव्हे सामर्थ्य इति श्री गुरुचरित्रामृते. परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने. सिद्धनामधारक संवादे. अन्नपूर्तिक द्विजचतुःसहस्रभोजनं नाम षष्ठात्रिशतोत्तमोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 60.